येईल माझ्या अंगावर पहिली सूचना अशी आहे की माता भगिनी ज्या आहेत त्यांनी जरा थोडं पुढं सरकून बसायचंय. पुरुषांनी सुद्धा थोडं पुढं सरकायचंय. मागून येणाऱ्यांना थोडीशी जागा मिळावी. माता भगिनींना विनंती आहे थोडं पुढं सरका. आहे जागा आहे मध्ये मध्ये जागा थोडं सरका. पुरुषांनी सुद्धा थोडं पुढं सरकून घ्यायचं आहे. कीर्तनातील प्रथम चालीसाठी संगीत रत्न संगीत अलंकार आदरणीय उद्धव महाराज शिंदे व संगीत रत्न संगीत अलंकार अनिरुद्ध महाराज कारकर. एकनाथ महाराज एकनाथ नंतर फोटो पाहिजे. त्यांचा नाही. वा वा पहिल्यांदा
कै ऐसा पात्र होईल लाभासी कै ऋषिकेशी तुष्टतील नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये तुका म्हणे धन्य मानेन संचित तुका म्हणे धन्य मानेन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये पांडुरंगा करो स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो यता काय माझी वाणी मानेर संतांचे रंगव चित्तासे अपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम आरसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद निशमानंद वल्लभं समचरण सरोजं सांद्रणीलान्बुदाभं जगन निहितपाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा धुरतसे नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाठ जगदूत धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनातल्या भावी अवस्थेच्या बाबतीमध्ये या अभंगामध्ये तीव्रता प्रगट करतात. प्रस्तुत ठिकाणी त्रैवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि यावर्षी हरिभक्तीपरायण रघुनाथराव अण्णा रामरावजी लोहर यांच्या अमृत महोत्सवाच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने हा उत्सव सुरू आहे. आजचं चिंतन हे उपांत्य चिंतन आहे, मागणीचं चिंतन आणि दोन सूत्राला स्वीकारून आपण या अभंगाची निवड केली. आज कुठेतरी आपल्या अंतःकरणातला तीव्र भाव प्रगट करण्याचा दिवस असतो. आणि दुसरी गोष्ट ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे, अभिष्ट चिंतन म्हणजे भविष्य काळामध्ये त्यांच्या बाबतीत काय चिंतन करायचं त्याचं नाव अभिष्ट चिंतन. संसाराच्या दृष्टिकोनातून भविष्य काळातलं चिंतन आणि परमार्थाच्या दृष्टिकोनातून भविष्य काळातलं चिंतन असे त्याचे दोन प्रकार पडतात. तेव्हा हा जो घराणा आहे हा प्रारंभिक घराणा, त्यातल्या त्यात मावळ विभागाचे आणि सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण समितीचे ऋणानुबंध अत्यंत पक्के आहेत. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत. सध्या उपस्थित असणारे वेगळे साहेब, आमदार साहेब, माजी मंत्री यांची संस्थेत एक फार मोठी उपकार आहे. ज्यावेळेला संस्थेला 58 गुंठेचं आरक्षण पडलं तेव्हा ते दूर करण्याकरता आमदार साहेबांनी खूप प्रयत्न केले. त्याला कारण कर्तव्यता त्याला म्हणतात की विसरायचं नाही, त्याचं नाव आहे कर्तव्यता. त्याचप्रमाणे दोन सभापती साहेब, एकांचे आजोबा
आजोबा काय नाव त्यांचं? गोविंद बाबा टिळे. गोविंद बाबा. आत्ताच या बैठकीमध्ये ऐकलं की त्यांनी संस्थेची शेती चांगली करून पेरून द्यायची, निवृत्ती बाबा टिळे. निवृत्तीवर असा संबंध आहे. त्याचप्रमाणे दुसरे सभापती साहेब गुलाबराव माळी. गुलाबराव साहेब. आपण सर्व या मावळ भागातील सश्रद्ध अशा प्रकारची भाविक मंडळी, उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मृदंग वाद्य, चौकदार बाबा, विनेकरी, ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरण वंदन करू आणि चिंतन सेवेला प्रारंभ करणार. या सेवेकरता प्रारंभ करत असताना माणसाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी आहेत, एक व्यवस्था आणि दुसरी अवस्था. दुसरे सभापती आलेला आज रंग आहे बाबा सभेला. सभेला सभापती लागतात म्हणजे रंग येत असतो. सभा समस्त साधू संतांची अशी सभा आहे. त्याप्रमाणे आज काही योग चांगली गोष्ट. आणि त्याबरोबर आमच्या संस्थेचे सचिव हरिभक्तारेन बाजीराव नाना तेही देखील उपस्थित आहेत. त्यांच्या आईनं नावच राव ठेवले, त्याचे बाजीराव असा सुतार लागले. आणि दोन्ही मृदंग वादक जोडगुळी आहे, जोडगुळी. आणि बघा ना योग कसा, एक उजव्या हातानं पुढे वाजवतात आणि डाव्या हातानं. इतका सुद्धा योग नको. अरे वा. इतका चांगला अशा प्रकारच्या मृदंग वादकामध्ये यांनी खूप अशा प्रकारचं उच्च शिखर गाठलं. आणि त्याचप्रमाणे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे भूतपूर्व माजी विद्यार्थी हरिभक्तारायण संदीप महाराज, त्यांच्याबरोबर कोंडे महाराज आहेत. संदीप महाराज यांचं नाव आणि माझं नाव थोडा फरक आहे. संदीप म्हणजे चांगला दिवा, आणि माझं नाव संदीप आणायचं आहे अजून दिवा. त्यांच्यात लागलेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कालगणनेमध्ये काही टक्के आहेत. 12 वर्ष अखंड सेवा केल्यानंतर त्याला आपण तप म्हणतो. 25 वर्षाला रजत महोत्सव म्हणतो. 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव म्हणतो. 75 वर्ष झाल्यानंतर त्याला अमृत महोत्सव म्हणतो. आणि 100 वर्ष पूर्ण झाले की त्याला शताब्दी महोत्सव म्हणतो. महोत्सव, महा उत्सव, महा म्हणजे मोठा, उत्सव या शब्दामध्ये दुका अर्थ आहे. त्याची फाडणी जर केली ना, उत अधिक सव, उत म्हणजे प्रगट होणे, सव म्हणजे आनंद. ज्याच्यात आनंद प्रगट होतो त्याचं नाव आहे उत्सव. किंवा या उत्सवाच्या प्रसंगामध्ये आपण उपांत्य कीर्तन सेवेमध्ये उपस्थित आहोत. या सूत्राला स्वीकारून आपण भविष्याचं जे अभिष्ट चिंतन आहे, त्या अभिष्ट चिंतनाच्या दृष्टिकोनातून आपण जे का अवस्थेच्या बाबतीतलं चिंतन आणि सर्वांच्या समोर भगवंताच्या पुढे मांडणार आहोत. जीवनामध्ये दोन गोष्टी आहेत, एक व्यवस्था आणि अवस्था. शरीराकरता असते ती व्यवस्था आणि जीवाकरता असते ती अवस्था. व्यवस्था पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय मंडळींना, आमदार साहेब, खासदार साहेब, मंत्री साहेब यांच्यावर जबाबदारी व्यवस्था. आणि अवस्थेकडे पूर्ण करण्याची जबाबदारी आहे संतांच्याकडे, भगवत भक्ताकडे. अवस्था काही मर्यादित, व्यवस्था काही मर्यादित आहे. निर्वाहा पुरते आच्छादन, आश्रमाचे स्थान कोटी गुहा, ही याच्यात सगळी व्यवस्था आहे. आणि अवस्थेमध्ये बराच विचार आहे. सामान्य सामाजिक अवस्थेचा विचार केला तर पाहावं, विषयी, जिज्ञासू, मुक्त, भक्त. आणि पुन्हा आणखी शुभेच्छा, सुविचारणा, तरुण माणसा, सत्वपती, असंपत्ती, पदार्थ भाविनी, तुर्यदा, यांची 7 अवस्था आहे. अवस्थे करता व्यवस्था असं आपल्या भारत देशाचं सूत्र आहे. सगळी व्यवस्था जी आहे ती आपल्या अवस्थे करतात. विज्ञान
व्यवस्थेला मदत करतो. आता इथे एका माणसाचा आवाज इतक्या दूर दूर अशा प्रकारचा पोहोचतो, याचं कारण विज्ञानाचं माध्यम आहे. हे अंधाऱ्या रात्रीमध्ये सुद्धा इतके सुंदर प्रकाश पडतोय, कारण विज्ञानाचं माध्यम आहे. विज्ञानाचं कौतुक करावं लागेल, तेव्हा विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये व्यवस्था चालली होत होती. आणि संतांच्या आणि आपल्या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्था होईल. थोडा प्रसंग सांगून बोलता बोलता आमच्या जिल्ह्यात एक साखर कारखान्याचे शेअरमन एका कीर्तनाला आले. ते कीर्तन संपल्यानंतर पुन्हा बैठकीला आले. मला म्हटले, महाराज तुम्हाला एक सांगावंसं वाटतं. म्हटलं सांगा. गुरुनाम बंकर स्वामी महाराज म्हणायचे, कीर्तन करायला उतरण्यापासून दिल्लीपर्यंत माहिती आहे. 25 समाजाचा कनेक्टर त्याच्याकरता त्याला माहीत पाहिजे, सांगा. ते म्हणले, आम्ही 15 दिवसापूर्वी ब्राझीलला गेलो होतो. ब्राझील असा एक देश आहे जगातल्या साखरेचे नाव ब्राझीलवर राहून 8 महिने पाऊस पडतो म्हणतात, जिकडे तिकडे उसाची मळी. आणि साखर कारखान्यामध्ये सगळी कामं यंत्रानं करतात. त्याच्यामुळे आपल्या देशाचा साखर कारखान्याचा चेअरमन अभ्यास करण्याकरता ब्राझीलला जातो. आम्ही ब्राझीलला गेलो, सगळं पाहिलं आम्ही आणि तिथली व्यवस्था पाहिली. आम्ही अचंबित झालो. त्याचं माप काढलं. ब्राझीलचा अल्पभूधारक 500 हेक्टरचा मालक आहे, एकरचा नाही. हेक्टर म्हणजे 1250 एकरचा मालक. कोण? अल्पभूधारक. आणि तो प्रवासाला निघाला तर मालकीच्या हेलिकॉप्टरने प्रवास करतो म्हणून आम्हाला आश्चर्य वाटलं. घरोघरचा अभ्यास करण्याकरता मुद्दाम घरोघरी जात गेलो. घरोघरी त्यांच्या बैठकीमध्ये आम्हाला काही गोळ्या दिसायच्या. घर मालकाला आम्ही विचारायचं, काय आजार आहे तुम्हाला एवढ्या गोळ्यात? त्यांनी सांगितलं कुठलाच आजार नाही. मग गोळ्या कशा करता? हे गोळ्या खाल्ल्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही. एवढं त्यांची व्यवस्था असून त्यांना गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. मी म्हटलं, साहेब आमच्या देशातली माणसं फार सुखी आहेत, गोळ्या न खाताना कीर्तनात सुद्धा झोपी घेतात. एक अवस्था आहे आणि दुसरी व्यवस्था. तेव्हा पारमार्थिक अवस्था जी असते ती सर्वोच्च असते. तशा दृष्टिकोनातून पाहिलं आपण जीव झालो आणि घसरलो, जीव दशेला प्राप्त झालो. जगाचा विचार करत असताना 3 गोष्टीचा विचार करायचा, एक जडाचा, दुसरा जीवाचा आणि तिसरा दिवाचा. 4थी गोष्ट विचार करण्यासाठी नाहीच आहे. जडाचा विचार करत असताना जग पूर्ण परतंत्र आहे. आता माहित आहे याचा स्टँड कसं फिरवायचं, त्याला काहीच माझ्याला कळतं का? ते आपण फिरवावं. इमारत बांधत असताना कशी बांधायची, वास्तुशास्त्र काय, त्या इमारतीला स्वतःला कळतं का? आपण वास्तुशास्त्राप्रमाणे बांधायचं. जड आहे ते. पंचमहाभूत जड आहे. आता त्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीनं दैवत्व मानलं हा भाग दिला आहे. पृथ्वी जड आहे, पण आपल्या संस्कृतीनं असं त्याच्यात विशेष मानलंय, सकाळी उठल्याबरोबर अंतरून सोडत असताना पहिल्यांदा पृथ्वी मातेचं दर्शन घ्यायचं. समुद्र वसनी देवी पर्वतस्थान मंडली विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. ही देवी तुम्ही मला माफ करा, मी तुम्हाला पायाचा स्पर्श करतोय, दिवसभर मी पाय लावणार आहे, मला तुम्ही माफ करा अशी प्रार्थना करावी. पृथ्वी तत्व आहे, जल तत्व आहे, अग्नी तत्व आहे, वायू तत्व आहे आणि आकाश तत्व आहे. थोडा बाजकाने विचार केला, आपल्या शरीरामध्ये 5 तत्व आहे. आपल्यामध्ये शरीरात घनता आहे, हे पृथ्वी तत्व आहे. रक्त आहे, जलतत्व आहे. जठरामध्ये उष्णता आहे, अग्नी तत्व आहे. श्वासोश्वास घेतो, वायू तत्व आहे. आणि कुठेही एखादा काटा खोवला तर तो घुसतो, आकाश तत्व. हे 5 अशा प्रकारची तत्व आहे. पंचमहाभूतांचा गोंधळ
आपल्या शरीरात पृथ्वी तत्व आदित्य आपण पृथ्वीवर राहतो. ज्या ज्या प्राण्याला पृथ्वी तत्व आदित्य ते पृथ्वीवर राहतात, वर राहतात. ज्या प्राण्याच्या शरीरामध्ये जलतत्व आदित्य ते पाण्यातच राहतात. उदाहरणार्थ मासा, कासव, मगर, काही साप पाण्यातच राहतात, कारण त्यांच्या शरीरामध्ये जलतत्व आदित्य. याच्यानंतर काही प्राणी असेल की त्यांच्या शरीरामध्ये अग्नी तत्व आदित्य. सूर्यमंडळाच्या जवळ काही प्राणी राहतात असं शास्त्र आहे. आणि त्या उष्णतेच्या जवळ राहिल्यानंतर सुद्धा काही होत नाही, तर त्याचं कारण त्यांच्यात अग्नी तत्व आदित्य. चौथा प्रकारे पक्षी, कावळा असेल, चिमणी असेल, घार असेल, यांच्या शरीरामध्ये वायू तत्व अधिक आहे. म्हणून ते उडतात. उडण्याचं कारण आहे वायू तत्व अधिक आहे. आणि सगळ्यांच्या शरीरामध्ये आकाश तत्व विचाराचा विचार. याच्यानंतर जीवाचा विचार आहे. जीवाच्या बाबतीमध्ये आपण जर विचार करत गेलो तर जीव हा एका स्वरूपापासून घसरलेला आहे. महाराजांचं आगमन झालं, बरंच कार्य करतात. विशेष म्हणजे शरीराची अनुकूलता नसताना सुद्धा उघडून कीर्तन करतात असं ऐकले मी. तपश्चर्य आहे, हो चांगली गोष्ट आहे. आनंद रे आहे आनंद. तेव्हा आपण जीवाचा विचार करतो. तत्संगो जीव उच्यते. तीन गोष्टीच्या एकत्रीकरणाला जीव म्हणतात. तसा जीव दिसत नाही, जीव कार्यावरून ओळखला जातो. शरीराचे काही बाह्य इंद्रिय आपल्याला दिसतात, डोळा, कान, नाक, हे बाह्य दिसतं, पण आत राहणारा जीव मात्र दिसत नाही. ते समजायचं कसा, त्याच्या क्रियेवरून समजलं होतं. एखादा मनुष्य मरणासन्न आहे, शंका आली, मग कापूस त्याच्या नाकाजवळ धरतात. हालेला गेला, नंतर गेला. आपण परमात्मा रूप आहोत. आपण विसरलो, पण भगवान परमात्मा आपल्याला विसरत नाहीत. ममैवांशो जीवलोकी जीवभूत सनातन. परमात्मा आपल्याला माझा अंश म्हणतात, पण आपण विसरलो गेलो आणि त्याचा परिणाम विसरली तया हानी पचतेल खाणे 84 लक्ष येण्यामध्ये आपण दुःख भोगत आलो. फक्त एवढंच आहे, आपल्याला मागचं आठवत नाही, पुढचं आठवत नाही, म्हणून आनंदात राहतो. त्या ज्ञानाचे दोन प्रकारे, एक अतीत ज्ञान आणि दुसरं अनागत ज्ञान. अतीत ज्ञान आणि अनागत ज्ञान. तसं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अतीत धा आणि अनागत धा असतो. अतीत धा म्हणजे सम मागे गेले पुढे धा करून द्यायचे. अनागत धा सम पुढच्या मात्र अगोदर धा टाकायचा. का पकवान वाळवणारे खोडकर असतात, हे दोघं सोडून गायकाला फसवण्याकरता मुद्दाम अतीत धा आणि अनागत धा. आमचे चुलते वैकुंठ वर्षी पद्मश्री शंकर बाप्पा देवाकर म्हणायचे, तिथं म्हणायचे पकवान वाळवण्याच्या मनात जर आलं ना 10 आवर्तन संयोग गायकाला कळतच नाही. बापू कसा असतो, ते अगोदर 8 ताल करायचा, नंतर कुहाड करायचा आणि नंतर भरताव करायचा. दिडी वेळ सांगतो कसा. अतीत ज्ञान आणि अनागत ज्ञान. मागे काय झालं हे आपल्याला कळत नाही, पुढे काय होणार न कळे. काय कैसा होईल विचार, पुढे काय होणार आहे हेही कळत नाही, मागे काय झालं हेही कळत नाही. पण परमात्म्याच्या सेवेने ज्यांची प्रज्ञा रतंभरा झाली,
म्हणजे बुद्धीचे दोष गेले, ब्रह्मप्रमाद करणा पापो विक्र विसा, हे 4 दोष ज्यांच्या बुद्धीतले गेलेले त्यांना रतन भरा प्रज्ञा म्हणतात. जगद्गुरु तुकोबांचे शिष्य बहिणाबाई यांना मागचे 14 जन्म आठवत होते. शुकाचार्य आपले 12 जन्म सांगतात. गुरुनामगुरु स्वामी सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मात दारोबारांची पालखी खांद्यावर आयुष्यभर वाहिली, ते पुण्य आता मला मिळाले. रतन भरा पुण्य. किंवा जीवाच्या बाबतीमध्ये असा एक संकोच असतो, महापुरुषाच्या बाबतीत हा भाग सोडा, पण सामान्य जीवाला मात्र हे काही कळतच नाही. मागचं कळत नाही आणि पुढचं कळत नाही. माणसाच्या जीवनामध्ये 3 महत्वाचे अडथळे, परमात्म्याचा आनंद भोगण्याकरता 3 अडथळे. पहिलं अज्ञान, दुसरं अश्रद्धा आणि तिसरं आळस. 3 गोष्टी. पहिला आहे अज्ञान. काही नको कोहम कथमिदम जातम को वै कर्ता सिद्धते उपादानं किमस्ति विचार सोय मी ऋषामी कोण कळत नाही. आहे मी हा कोण विचाराचा विचार सांगितलाय. सारा सारा विचार करा उठावती मानधरा कंठी विठोबाची, हा विचार आपल्याला जगात मिळत नाही. मला कोणी म्हणेल आता किती काळ प्रगत झालाय, शाळा कॉलेज ग्रॅज्युएशन PhD डिग्री अशा प्रकारचे खूप मोठ्या अशा प्रकारचं ज्ञान आहे. आणि पुन्हा कसला वेगळा विचार आहे. एक महत्वाची गोष्ट सांगेल, हे सगळ्या जगातून पाहिलं हे जे ज्ञान आहे ते अपराध ज्ञान आहे. जे 29 वर्षी गुरुवारी शांताराम गुरुजी सांगायचे, शाळा कॉलेजमधले ज्ञान भात भाकरी मिळवण्याचे ज्ञान त्याच्यापेक्षा पलीकडे जात नाही. छोट्या प्रसंग सांगता येण्यासारखा, ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली होती त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये, आता पाकिस्तानची राजधानी, लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये एक गणित शास्त्राचे प्राध्यापक होते, अति बुद्धिमान. त्यांचं नाव होतं तीर्थराम. गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हातसमोर. एके दिवशी कॉलेज सुटलेलं होतं, घराकडे चालले होते. असाच एक आध्यात्मिक कार्यक्रम रंगात आलेलो. एकच वक्ता बोलतोय आणि शेकडो माणसं अत्यंत चित्त लावून प्रेमाने ऐकतात. त्यांना कुतूहल वाटलं, काय चाललंय इथे. उभारून हात बांधून उभं राहील ऐकायला लागले. विषय चाललेला होता, उत्तिष्ठत जागृत प्राप्तवरांनी बोलत सुरस्य धारा निशिता दुरतया दुर्गम पतस्तत्कवयी वदंती. उभा लागी भारी आता मरण करा पंढरी नाथा
भावे शरणी ठेवा माथा स्वागता जन्माच्या आता जागा रे भाई ग जागा आता जागा रे भाई ग जागा आता जागा रे भाई ग जागा आता जागा रे भाई ग रंगामध्ये होता आणि तीर्थराम हाताची घडी धरून ऐकत होते. वैकुंठ वर्षी गुरुनागुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत. एक कापराच्या जातीची, दुसरी गोरीच्या जातीची आणि तिसरी शेणाच्या जातीची. कापराच्या जातीचे कापराची वाती लगेच धडकते. गौरीच्या जातीचे लवकर पेटत नाही मला. फुंकून फुंकून धुमसून धुमसून आषाढी कार्तिकी हळू 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 चालते. पण ती सहज प्रकारे शेणाच्या जातीचं शेणाला पेटवायला गेलो तर पेटत माहीत नाही, पेटवणाऱ्याला विझवतो. अहो चला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला वारी आली. पांडुरंग काय पंढरपूरलाच की आपल्या गावात नाही का? नागबरा तुकोबाराम जे कळालं ते यांना कळालं. शेणाची जात. तीर्थराम हे कापऱ्याच्या जातीचे. लक्षात आलं. अरे 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 आतापर्यंत आयुष्य माझं मातीत गेलं, खरं हे आहे. आणि मग तीर्थरामाने नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. संन्यास घेताना शिर्डी काढावी लागते, जानवं तोडावं लागतं, नाव बदलावं लागतं. पूर्वीचं नाव होतं तीर्थराम, ते उलट केलं रामतीर्थ. हिमालयात तपश्चर्या करण्याकरता गेले आणि तपश्चर्याचा परिणाम परमात्मा प्रसन्न झाले. मला एवढंच सांगायचं आहे की ज्ञान हे इतर क्षेत्रापेक्षा वेदशास्त्र आणि संत यांच्याच माध्यमातून आपल्या खऱ्या कल्याणाचं ज्ञान मिळतं. बैसता संतांचे
संत यांच्या संगतीतच हे अज्ञान जातं. पण अज्ञान गेल्यानंतर त्याची श्रद्धा निर्माण झाली हे महत्वाचं आहे. त्यावेळी असं होतं त्यांचं काम सांगायचंच आहे, आपलं काम ऐकायचंच आहे, पुढे काहीच नाही. ती श्रद्धा निर्माण होत नाही. थोडी माफी मागून बोलतो बरं का ना. शाळा कॉलेजमध्ये फिलॉसॉफीवर 2-2 तास व्याख्यान देणारी काही माणसे एकादशीला कांद्याची भजी खातात. कळालंय का? पटलंय? कळालंय, पटलेलं नाही. आणि पटल्यानंतर आळस नसावं. बघू आता काय झालंय. आपण तरुण आहोत, हे तर सावकाश आहे म्हणे करी न ते पिसे हाती काय जायचे तुका म्हणून दिवशी भजन घाली भोगावे कर्तव्य मनी धरी. आपल्या कल्याणाचा मार्ग बघू फक्त भविष्यावर टाकतो. अशा प्रकारचा आळस ज्याला म्हणतात ते 3 दोष असतात. हे 3 दोष जावे लागतात आणि मग तो परमार्थाच्या रस्त्याचा वाटचाल करतो. त्याला देखील आणखी काही गोष्टीची आवश्यकता आहे. पहिली आवश्यकता आहे पूर्वसंस्कार. दुसरी आवश्यकता आहे आहार. तिसरी आवश्यकता आहे विहार. चौथी आवश्यकता आहे समृद्धी. ही पूर्व पिढीला मी सांगतोय, इतक्या गोष्टी लागतात मला. पहिली गोष्ट आहे पूर्वसंस्कार आहे पाहिजे. आता अलीकडच्या इंग्रजी भाषेमध्ये ज्याला DNA म्हणतात, पूर्व परंपरागत चालत आलेला माझ्या वडिलाचे निरासेला देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा. काही माणसाचा प्रश्न नेहमी अशा प्रकारचा पुढे येतो का असं जर तुम्ही म्हणता तर हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हादाचा जन्म कसा झाला, राक्षसाच्या पोटी भक्त कसा जन्मला. ते थोडस हे चरित्र सांगणारी मंडळीच ना, याला विचारा. इतिहास आहे. संतोषानंद अगोदर तर संतोष पुन्हा आनंद. एक नाथ दुसरा नाथच नाही, एकच नाथ. खूप आनंदी महाराज आमच्या संस्थेची सगळी भावकी आहे. पण उन्याशी वाटेतील नाही बरं का, एकमेकाला सहाय्य कर. तेव्हा आपण हे सांगत होतो लोकांना शंका आहे की हिरण्यकश्यप राक्षस आणि त्याच्या पोटी प्रल्हाद कसा काय जन्माला आला. त्याचं उत्तर असं आहे आपल्या संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. त्यात पहिला संस्कार आहे गर्भाधान संस्कार. हा महत्वाचा आहे. जेव्हा हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष आणि अत्यंत उन्मत्त भगवान विष्णू परमात्म्याने त्याचा काटा काढला आणि त्याचा मोबदला घेण्याकरता हिरण्यकश्यपू शक्ती मिळवावी म्हणून एकांतामध्ये तप करण्याकरता गेला. गेल्यानंतर काही काळात त्याला काही सुंदर अशा प्रकारचे अक्षर ऐकू लागले. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. खूप आनंद होऊ लागला, रमायला लागला. पण थोड्या वेळ त्याच्या लक्षात आला अरे हे तर माझे शत्रूचं नाव आहे, त्याचा काटा काढण्याकरता तर मी आलो आहे. बहुतेक आपण येत असताना मुहूर्त चांगला नसावा. कोणत्याही चांगल्या कामाकरता चांगली वेळ बघावी लागते. नाही सारखी या वेळा देश काळ व्यक्ती आणि अवस्था या सगळ्या चांगल्या असाव्या लागतात. आपण एक काम करू आता नाही परत जाऊ. पुन्हा मुहूर्त पाहून तप करण्याकरता येईल. तो घरी आला. आल्यानंतर पत्नी बरोबर सहवास करत असताना पत्नीने विचारलं तुम्ही तप करण्याकरता गेला होतात आणि परत का आलात. काय सांगू तुला, अशी सुंदर अक्षर गोड अक्षर होती, मनात आनंद होत होता आणि ते अक्षर अंतःकरणात घुटमळत होती. सहवास झाला म्हणून प्रल्हाद जन्माला आले. पूर्वसंस्कार म्हणतात मला. काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये पूर्वसंस्कार पाहिजे. याच्यानंतर माणसाचा आहार सात्विक पाहिजे. आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती ही
जसा आपण धातू जैसा घेते आहार, अंतर्भाव तैसाची भूक. आपण जी घेतो पोटात त्याप्रमाणे आपलं मन बनत असतं. अन्नामध्ये विचार घेत असताना 3 प्रकारचं अन्न घ्यावं, दोष टाळून घ्यावं. पहिला स्वभाव दोष, दुसरा आश्रय दोष आणि तिसरा निमित्त दोष. हे 3 दोष आहारात नसावे. स्वभाव दोष, मांस, मद्य, गाजर, कांदा, लसूण, स्वभाव दोष. मसुराची डाळ, स्वभाव दोष. आश्रय दोष, जो ज्याचा आपण अन्न खातो तो कसा आहे, त्याने कसं मिळवलंय त्याच्याकरता विचार केला पाहिजे. नाहीतर नागवणे गवारे घातली फसवतोय, मासे पकडण्याचा धंदा इकडं अन्नदान करतोय. काय लागेल त्या अन्नाचा परिणाम. तिसरा निमित्त दोष, कोणत्या निमित्ताने ते अन्न शिजवलंय हे सुद्धा. दशक्रियाविधी असेल, श्राद्ध कर्म असेल, याच्यातून जर खाल्लं, यो यस्य अन्न नशनाती तपस्या असणार्थी किल्बिष. त्यात एक वाक्य महाराज फक्त बोलून जातो, तुम्हाला समजेल. राजान्नम हरते तेजः. अन्न कोणाचं खावं याचा सुद्धा फरक असतो. एक छोटासा मी ऐकलेला इतिहास आहे. ज्या हिंदवी स्वराज्याचे प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या शिवाजी महाराजांच्या बाबतीतला एक इतिहास छोटासा ऐकला. महाराज लहान होते, अत्यंत बाळ अवस्था, आणि त्या बाळ अवस्थेमध्ये जिजाऊ मातेला बाहेर जाण्याची गरज पडली. आता बाहेर कसं न्यावं यांना. दासी होती. दासीला सांगितलं बाळाला थोडं सांभाळ म्हणतं. जिजाऊ बाहेर गेल्या. बाहेर गेल्यानंतर ते रडू लागले. महाराज रडू लागले. काही केल्या आवरेना. ती दासी देखील बाळंतीण झाली होती. तिच्या स्तनामध्ये दूध होतं. तिने महाराजांना दूध पाजलं. कालांतराने जेव्हा जिजाऊ माता आल्या आणि विचारलं, रडला का, त्रास दिला का? हो, रडत होत. मग कसा समजावला? माझं दूध पाजलं. अरे अरे अरे. पायाला धरलं, गरगर फिरवलं आणि ती दूध ओकायला लावलं. जेव्हा महाराज मोठे झाले, युद्धभूमीवर जाऊ लागले, तेव्हा जिजाऊ मातेने विचारायचं, शोभा, अरे युद्धभूमीवर गेल्यानंतर तुझ्या मनात काय कसं असतं रे? आई, थोडा मनात भीतीपणा वाटतो. परिणाम दासीच्या दुधाचा आहे का? आहार शुद्ध पाहिजे, विहार शुद्ध पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी बसर मित्र बहुभाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब असं म्हणायचे, काही माणसं जेवताना पोटाचं आणि हाताचं अंतरच लक्षात येत नाही त्यांना. आते खातात. परमेश्वर देवप्राप्त स्मरणे रामसुखदाजी म्हणायचे, ऐसा खाना खाना
पेट यादन आवे असं खावं पोटाची आठवण होऊ नये. फार कमी खाल्लं तरी पोटाची आठवण होते आणि जास्त खाल्लं तरी असा मध्ये आहार खावा. त्याचप्रमाणे नसावी बासर निद्रा बहुभाषण आधी बोलू नये आणि आधी झोपू नये. या एकाच महाराजांच्या प्रमाणामध्ये साधकांच्या पूर्वदशेचं चिंतन मांडलेलं आहे. साधक अवस्थेमध्ये प्रगत होतो, त्याचा आहार कमी होतो, त्याची झोप कमी होते, आणि त्याचं बोलणं कमी होतं. भोजन करावे परी भोजन करावे भोजन करावे परिमित म्हणजे थोडं करावं, त्याच्यामुळे पोटाची आठवण होणार नाही अशा प्रकारचं जेवावं. आणि त्याबरोबरच अधिक बोलू नये आणि अधिक झोपू नये. का बरं? जी माणसं अधिक बोलतात त्यांचं आयुष्य कमी होतं आणि अधिक झोपणाराचं आयुष्य कमी होतं. कोणी म्हणजे तुम्ही बोलताना नाही तुम्ही काही सांगता काय? तसं नाही महाराज. आपण जन्माला येत असताना आपलं जे आयुष्य आहे ते वर्षाने ठरलेलं नसतं. जन्माला आल्यानंतर आपले श्वासोश्वास किती याच्यावर अवलंबून आहे, वर्षावर नाही. म्हणून तर आपल्या संस्कृतीमध्ये आपण पाहतो 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. विश्वमौली ज्ञानोबांच्या काळात त्यांच्या भेटी आले चांगदेव महाराज. किती वर्षांचे होते? 1400 वर्षाचे. कारण प्राण निरोधन, आपल्या प्राणाचा निरोधन केला मग आपले प्राण शिल्लक राहतात ना, श्वासोश्वास शिल्लक राहतात. योगी अधिक काळ जगतात त्याचं रहस्य हेच आहे. हे आपले श्वासोश्वास खर्च करत नाही, सांभाळून घेतात, अधिक वाहत नाही. पूरक, कुंभक, रेषक 3 प्रकारे श्वास घेणं, थांबवणं आणि सोडणं. त्याचे पटीपटीचे अर्थ आहेत. तेव्हा ही करावं. आणि झोप अधिक झाल्यानंतर मग मात्र श्वासाचा वेग वाढतो. कशावरून? आपल्याला कसं करणार आहे? मित्राला सांगा, जागा असताना घड्याळ लावून बघ 1 मिनिटाला किती श्वासोश्वास होतात. झोपी गेल्यानंतर पहा किती श्वासोश्वास वाढतात. श्वासोश्वास झोपल्यानंतर वाढतात, बोलल्यानंतर वाढतात. म्हणून अधिक बोलू नये. फक्त परवानगी कीर्तन करायला आहे. कीर्तन करायचं आयुष्य जास्त बोलल्याने कमी होत नाही. 2 तासाच्या पुढे जरी कीर्तन झालं तर कमी होत नाही. म्हणूनच तर नाना दरवाजा उघडला नाही म्हणून चालू माघारी, तर म्हणून बसून कीर्तन करण्याची पडेल. विरोध आहे हा. सांगण्याचा मुद्दा असा की आपलं आयुष्य संपण्याकरता सांभाळण्याकरता माणसाने आपल्या श्वासावर लक्ष द्यावं लागतं. ते खर्च अधिक होऊ नये अशा प्रकारचं लक्ष द्यावं लागतं. अर्थात हे सगळी पूर्वतयारी मी सांगते, अभंगाची भूमिका सांगते. ही भूमिका कधी निर्माण होते असं जेव्हा, आणि याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा राहिला, संगती. संगती अत्यंत महत्वाची मानली. कुसंगती क्षणभर जरी झाली तर खूप खाली येतो.
जसं एक ठिकाणी वचन आहे शास्त्राचं, पर्वताच्या माथ्यावरचा दगड ढकलला दरीपर्यंत थांबत नाही. विवेक भ्रष्टानां भवती विनिपातो शतमुखः. पर्वताच्या माथ्यावरचा दगड का ढकलला गेला की तो दरीपर्यंत थांबत नाही, तसा एकदा का माणसाची संगती वाईटाची झाली की तो ढकलला की नरकापर्यंत थांबत नाही. सौभरी ऋषीची कथा आपल्याला माहिती आहे. भागवतामध्ये अजामेळ, पूर्वीचं नाव होतं अजमेळ. अज म्हणजे परमात्मा, परमात्म्याच्या ठिकाणी मिळणारा तो अजमेळ. आणि एक क्षण त्याचा असा चुकला, नंतर त्याला आजामेळ म्हणावं लागलं. का? संगती आहे. संगतीचा देखील परिणाम आहे. याकरता आपल्यामध्ये हरिपाठामध्ये ज्ञानोबा आग्रह धरतात, संतांची संगती मनोमार्गवती कळावा श्रीपती पंथे. तेव्हा संतांची संगती महत्वाची. इतकी अशा प्रकारची तयारी व्हावी लागते. आणि तयारी झाल्यानंतर परमात्म्याच्या दर्शनाकरता वृत्ती झुरावी लागते. झुरवणे पांजरा हो पाहिजे आता, ये पंढरीनाथा भेटावया. परमात्म दर्शनाचं अत्यंत जवळचं साधन म्हणजे अवस्था प्राप्त झाली पाहिजे. अति व्याकुळता प्राप्त झाली पाहिजे. अति तीव्र व्याकुळता हे परमात्मा दर्शनाचं जवळचं साधन. एक छोटा प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी तो प्रसंग सांगितला. एक साधक एका झाडाखाली तप करण्याकरता बसला होता आणि योगायोगाने नारद महर्षी तिकडून येत होते. नमस्कार केला. नारदा, सद्भाग्य, मला तुमचं दर्शन झालं. आता कुठं चाललात? नारदाने सांगितलं, आता वैकुंठाला चाललो. चांगली गोष्ट आहे. माझा एक निरोप देवाला विचाराल. काय निरोप आहे? देवाला विचारा. तुमच्या दर्शनाकरता मृत्यू लोकावर एक साधक एका झाडाखाली तप करण्याकरता बसला आहे, तेव्हा देव दर्शन देणार का? एवढा प्रश्न तेवढा विचार. नारदांना आनंद वाटला. आपल्या आवडीचा प्रश्न विचारल्यानंतर आनंद होतो महाराज. जर आवडीचा प्रश्न जर नसला तर माणसाला आनंद नाही होत. 25-30 वर्षापूर्वी गाणगापूरला गेलो होतो फिरत फिरत, आणि असा निवांत बसलो भगवत चिंतन करत. कपाळाचा गंधन, गळ्यातल्या माळा पाहिल्या असतील. जी काही द्विभाषिक माणसं होती, कानडी भाषा आणि मराठी भाषा दोन्ही येत होती. त्यांना माझ्या पुढे आले आणि कागद अंथरला. निळा रंग होता, चौक होते आणि त्याच्यात आकडे होते. म्हटले बोट ठेवा. मला काय कळेना. त्यांची श्रद्धा माझ्या कपाळाचा गंध पाहून मी ज्या आकड्यावर बोट ठेवून तो आकडा लागणार आहे. कशाचा? मटक्याचा. मला म्हटलं मटक्याचे आकडे तुम्ही बोट ठेवलं तर तो आकडा लागणार आहे. माफ करा म्हणलं, आम्ही आकड्याला वाकडे होतो. आणि आम्हाला जर असे आकडे लागले असते तर कोणाच्याच वाट्यालाच गेली नसतं. आम्हाला अर्धा मुर्दा अभंग कळेल, ओळी कळेल, असे काय आकडे कळतात ते. आपल्या आवडीचा विषय नाही नव्हता. नारदांना आवडीचा विषय आनंद वाटला. वैकुंठामध्ये गेले, भगवंताचं दर्शन करून पहिला प्रश्न विचारला, देवा तुमच्या दर्शनाकरता मृत्यूलोकामध्ये साधक बसलेला आहे आणि त्याने मला एक प्रश्न विचारायला लावलाय, तुम्ही त्याला दर्शन देणार का? भगवंताने सांगितलं, नारदा मी त्याला दर्शन देणार, पण जो ज्या झाडाखाली तप करतोय त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे त्याचे जन्म झाल्यानंतर दर्शन देणार आहे. अर्ध नारद मनात विचार केला, ही आता अवघडच आहे ना, कारण तो बसला होता चिंचेच्या झाडाखाली आणि एवढे जन्म झाल्यानंतर दर्शन देणार असा अवघड निरोप सांगावा तरी कसा. पण जबाबदारी घेतली आहे आणि त्याशिवाय गत्यंतर नाही. नारद महर्षी आले, पाहिल्याबरोबर आनंद झाला मला आणि दर्शन घेतलं. महाराज नारदा माझा प्रश्न विचारला? आम्ही हो विचारला. काय म्हणले भगवान? भगवान म्हणले मी तुला दर्शन देईन. हे सांगितल्यानंतर पुढचं ऐकायला त्याची वृत्ती शिल्लकच राहिली नाही महाराज. इतका भाव विभोर झाला, नाचायला लागला. प्रत्यक्षात भगवान परमात्मा प्रत्यक्षात प्रगट झाले. नारद विचार करतात, मी स्वप्नात आहे का जागा आहे? आत्ताच भगवान म्हणले एवढे जन्म झाल्यानंतर दर्शन देणार आहे आणि आत्ताच दर्शन दिलं. विचार देवा
काय बोलला तुम्ही काय आलात? नारदा, इतके जन्म झाल्यानंतर त्याच्या चित्ताची जी व्याकुळतेची तयारी होणार होती ती आत्ता झाली. माझी शर्त जन्माची नाही, व्याकुळतेची आहे. विठ्ठल व्याकुळता अंतःकरणामध्ये इतकी भिडली पाहिजे, अर्थात हृदयात भिडली पाहिजे. भेटी लागी जीवा लागली से आज, भेटी लागी जीवा लागली से आज, भेटी लागी जीवा लागली से आज, भेटी लागी जीवा लागली से आज. वाहिरात दिवस वाट तुझी, वाहिरात दिवस वाट तुझी, वाट तुझी. भेटीला जीवा लागली ते आज, भेटीला जीवा लागली ते आज. वाहिरात दिवस वाट तुझी, वाहिरात दिवस वाट तुझी, वाट भेटी लागी जीवा लागली से आज, पाही रात्रंदिवस वाट तुझी, अशी हृदयाची अवस्था झाली पाहिजे. परमार्थ हा हृदयाचा आहे. बुद्धी फक्त रस्ता दाखवेल, पण शेवटी हृदयातच अशा प्रकारचा बदल व्हावा लागतो. आणि त्या हृदयाची अगदी तडफड अशी व्हावी लागते की भविष्यामध्ये ते कसं तडफलं पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, कहीं ऐसी दशा येईल माझ्या, 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 कहीं ऐसी दशा येईल माझ्या.
अंगावरचे हृदय पांडुरंगाकरता जोडते रात्रंदिवस, त्याच्याकडे त्याला दुसरा विषयच नाही. कायमी उद्धार पावी काय कृपा करी नारायण, ऐसी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे अंतःकरण. प्रमाणामध्ये सुद्धा गेला असेल. उसावी से हे शिवाचे जे जे वेगळे प्रयासी देव कृपा करील मज काय लाजरा केलं. तेव्हा अशा प्रकारचे हृदय याला धडकन एक क्षणाक्षण परमात्म्याच्या दर्शनाची वृत्तीला सारखी आस लागली तर अशी अवस्था कधी होईल माझ्या हृदयाला. कधी ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा धुरत असे सच्चिदानंदा करता माझं हृदय सारखं धुरतंय. त्याची भेट मला कधी होईल अशा प्रकारची अवस्था माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे. अर्थात तीव्र व्याकुळता घडली पाहिजे आणि त्या तीव्र व्याकुळतेचं एक अर्धांग अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाटवडी दे पायाचे झुकायला, नाटवडी दे पायाचे झुकायला, नाटवडी दे पायाचे झुकायला,
आ